हॅलो ऑल, गुड इव्हनिंग. तर आज आहे रविवार आणि मी आत्ताच बाहेरून आले आहे आणि आता बघते काहीतरी बनवते रात्रीच्या डिनरसाठी. तर फ्रीजमध्ये बघते मी काय आहे काय नाही आहे आणि जे काही आहे ते तुमच्यासोबत जे बनवेल ते शेअर करेन. ठीक आहे, चला तर मग आता आपण फ्रीज उघडून बघूया त्याच्यात आपल्याला काय भाज्या सापडतात आणि एखादी रेसिपी करूया. फ्रीजमध्ये मला पालक आणि मेथी या पालेभाज्या सापडल्या आहेत, तर याचे मी पराठे बनवणार आहे. आणि लसणाशिवाय या पराठ्यांना काय चव येणार ना, म्हणून मी 10 मिनटं पालेभाज्या ज्या आहेत त्या मिठाच्या पाण्यात भिजत घातल्या, त्यानंतर स्वच्छ धुवून घेतल्या आणि सगळं बारीक बारीक इथे चिरून घेतलेलं आहे. आता मी फोडणीमध्ये लसूण आणि मिरची परतून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर मी हळद, तिखट, मीठ, धणे, जिरे पूड हे सगळं घालून त्यात मी पालेभाज्या आपल्या परतून घेतल्या आहेत. त्या शिजवायच्या नाही आहेत, जस्ट परतून घ्यायच्यात त्यांचा कच्चेपणा जावा म्हणून. आणि आता ते भांड्याला आपण सगळं पुसून घेणार आहोत. जराही पीठ इथे आपण वाया घालवणार नाही आहोत. आणि त्याच्यानंतर आपलं मेन पीठ ओतून त्याच्यात ओवा आणि मीठ आपण इथे ॲड करणार आहोत. ओव्याचा छान फ्लेवर येतो. हवं असल्यास तुम्ही तीळ पण मिसळू शकता. पचनासाठी सुद्धा तीळ आणि ओवा हे चांगलेच असतात. त्याच्यानंतर आता आपण पीठ नीट मिक्स करून घेऊया. 10 मिनटं बाजूला ठेवूया आणि त्याचे गोल पराठे लाटायला घेऊया. दोन्हीकडून तेल लावून नीट परतून घेऊया आणि 10 मिनटं ते असे थोडे हवेवर ठेवूया जेणेकरून ते खरपूस